चौकात म्हणजेच टिळक चौकात पोहोचलेला आहे। या बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते, जी अतिशय जुनी परंपरा आहे। या मंडळाचा भर सजावटीपेक्षा आपण पाहतो की धार्मिक कार्यक्रमांवर जास्त असतो आणि सध्या गणपतीची चांदीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। पाचही गणपतींची मिरवणूक अत्यंत उत्साहात आणि परंपरेनुसार आणि ऐतिहासिक वारसा असलेली अशी आहे आणि हा पुण्याच्या ज्या मानाच्या गणपतींनंतर बाकीची सार्वजनिक मंडळं देखील मागच्या मागून येत आहेत। त्याच्या पुढे स्वराज्य ट्रस्ट नावाचं पिंपरी चिंचवडचं पथक आहे जे ढोल ताशा वादन करत आहे आणि ह्या केसरीवाडा गणपती हा जो आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1800च्या दरम्यान हा केसरीवाडामध्ये बसवला। त्यानंतर त्यांचा उद्देश हाच होता की सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र येऊन सण उत्साहाने साजरा करावा आणि तीच दृश्य आपण आज या शतकात देखील पाहतोय। पुणेकरांनी मोठ्या उत्साहानं या अलका चौकात आणि टिळक चौकात सहभाग घेतलाय आणि या मिरवणुकीमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतलाय। केसरीवाडाचा हा गणपती ढोलताशा पथकांचं वादन आता होत आहे। हळूहळू हा गणपती पुढे सरकतोय, घाटाकडे जाईल, नंतर विसर्जनाची प्रोसिजर सुरू होईल। याच्या मागे आणखी प्रचंड मोठे आणि छान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत। केसरीवाडाचा हा गणपती आपण असंच पाहणार आहोत, त्यांचं वादन झालेलं आहे, हळूहळू तो पुढे सरकतोय। अमेय सुर्वेसह कस्तुरी मराठे, पुढारी न्यूज, पुणे।